चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 10। या अगोदर आपण 9 सराव प्रश्नपत्रिका पाहिलेल्या आहेत। आता आपण 10वी सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। आजच्या तासामध्ये आपण मराठी विषयाचे 25 प्रश्न या ठिकाणी समजून घेणार आहोत। तर भाषा 25 प्रश्न आणि गुण आहेत। 25 प्रश्नाला 50 गुण आहेत। तर या ठिकाणी सर्वप्रथम उतारा दिलेला आहे। आपण उतार्यामध्ये सांगितलेलं याच्यावरचे जे प्रश्न आहे, या उतार्यावर 1 ते 3 खालील उतारा वाचा व त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक लिहा। आता याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत पहा। अगोदर आपण प्रश्न वाचायचे आहेत। प्रश्न कोणते आहेत? 3। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? लिंकन यांना काय आवडत असे? लिंकन यांनी पिलांना कोणाकडे सोपवले? हे 3 प्रश्न आहेत। हे 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला या वरील उतार्यावरून काय करायचे आहेत? पाहायचे आहेत। आता आपण उतारा वाचूया। सुमारे 200 वर्षापूर्वी अब्राहम लिंकन नावाचे एक महान नेते होऊन गेले। ते अमेरिकेचे अध्यक्ष होते। लहानपणी आणि मोठे झाल्यावर सुद्धा लिंकन यांनी अनेक छंद जोपासले होते। त्यांना प्राणी खूप आवडत। लहानपणी एकदा मित्रांसोबत ते बागेत गेले होते। नुकतेच वादळ होऊन गेले होते। बागेत त्यांना पक्ष्यांची 2 पिल्ले सापडली। लिंकन यांनी सगळ्या बागेत शोधाशोध करून पिल्लांची घरटी शोधून काढली। त्यांच्या मित्रांनी त्यांची चेष्टा केली, पण लिंकन एवढेच म्हणाले, त्या 2 पिल्लांना त्यांच्या आईकडे सोपवले नसते तर मला रात्री झोप आली नसती। जेव्हा त्यांचे मित्र निव्वळ गंमत म्हणून प्राण्यांना दुखापत करायचे, तेव्हा लिंकन त्यांना लगेच थांबवायचे। आता हे 3 प्रश्न आता आपल्याला या ठिकाणी काय, आता उतारा आपण वाचून पाहिला। आता आपल्याला हे 3 प्रश्न पाहिजेत। पहिला प्रश्न काय आहे? अमेरिकेचे अध्यक्ष कोण होते? बघा इथं दिलेलं आहे 200 वर्षापूर्वी अब्राहम लिंकन नावाचे एक महान नेते होऊन गेले। ते अमेरिकेचे अध्यक्ष होते। मग या पर्याय आहेत जॉर्ज केविन, ब्रेटली, अब्राहम लिंकन, उसेन बोल्ट। तर पर्याय क्रमांक 3 अब्राहम लिंकन हे याचं अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। लिंकन यांना काय आवडत असे? इथं त्यांनी दिले त्यांना प्राणी खूप आवडत। काय आवडायचं त्यांना? मग पर्याय 1 पक्षी, फुलपाखरू, प्राणी काहीच नाही। तर पर्याय क्रमांक 3 प्राणी त्यांना काय व्हायचे? आवडायचे। पुढे प्रश्न क्रमांक 3 आहे लिंकन यांनी पिल्लांना कोणाकडे सोपवले? तर बघा ज्यावेळेस वादळ झालं होतं तेव्हा त्यांना जी 2 पिल्ले बागेमध्ये सापडली होती, त्या पिल्लांची शोधाशोध करून पिल्लांची घरटी त्यांनी शोधून काढली होती। त्या इथं दिलंय बघा, त्या 2 पिल्लांना त्यांच्या आईकडे सोपवले। कोणाकडे सोपवले? तर पर्याय क्रमांक 1 आईकडे काय केलं होतं? सोपवलं होतं। हे झाले उतारा आणि उतार्यावरचे प्रश्न। आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक 4 ते 6। बघा काय आहे? निमंत्रण पत्रिका आहे। निमंत्रण पत्रिका आणि या निमंत्रण पत्रिकेवर 3 प्रश्न विचारलेले आहेत। ते कोणते प्रश्न आहेत पाहूया। वरील निमंत्रण पत्रिकेतील कार्यक्रम कोणता आहे? कार्यक्रम किती वेळ चालणार आहे? कार्यक्रम कोणत्या शहरात होणार आहे? ज्यावेळेस आपण प्रश्न वाचतो, उतारा असेल, संवाद असेल, निमंत्रण पत्रिका असेल, त्यावेळेस फक्त आपण प्रश्न वाचायचे आणि नंतर तो उतारा, निमंत्रण पत्रिका, कविता वाचायची। पर्याय नाही वाचले तरी चालतील। आता आपण निमंत्रण पत्रिका काय करूया? वाचूया। बघा प्रति सर्व सन्माननीय वरिष्ठ अधिकारी, कारागृह उपमहानिरीक्षक औरंगाबाद हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। सदर कार्यक्रमास उपस्थित राहावे ही विनंती। आपला विनीत
B.R. मोरे अधीक्षक औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह. आणि या कार्यक्रमाची दिनांक आणि वेळ इथं दिलेली 31/7/2018 रोजी सायंकाळी 6 ते 9 आणि स्थळ कोणतं आहे ठिकाण औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह प्रांगण औरंगाबाद असं याचं स्थळ दिलेलं आहे. आता आपण हे वाचून पाहिलं. आता याचा पहिला प्रश्न आपण पाहूया. वरील निमंत्रण पत्रिकेतील कार्यक्रम कोणता आहे? कोणता कार्यक्रम आहे? नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत असल्याने निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. सेवानिवृत्त होत असल्याने निरोप समारंभ. मग आता या ठिकाणी पर्यायात बघा बरं. पहिला पर्याय आहे निरोप समारंभ, वास्तुशांती, उद्घाटन सोहळा, लग्न सोहळा. तर निरोप समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी दिलेला आहे. कार्यक्रम किती वेळ चालणार आहे? दुसरा प्रश्न काय आहे? कार्यक्रम किती वेळ चालणार आहे? तर बघा, कार्यक्रमाची दिनांक आणि वेळ इथं दिलेली सायंकाळी 6 ते 9. 6 ते 9 म्हणजे किती तास झाले? 6 ते 9 म्हणजे 3 तास झाले. किती तास झाले? 3 तास. पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी 3 तास आहे. पुन्हा प्रश्न क्रमांक 6, कार्यक्रम कोणत्या शहरात होणार आहे? या का इथं स्थळ कुठलं दिलं आहे आपल्याला? औरंगाबाद मध्यवर्ती कारागृह प्रांगण औरंगाबाद. मग इथं कुठलं शहर आहे? औरंगाबाद या शहरामध्ये कार्यक्रम होणार आहे. अशा पद्धतीने ही उतारा आणि निमंत्रण पत्रिकेवरील प्रश्न आपण पाहिले आहे. आता आपण पुढचा प्रश्न क्रमांक 7 नंबरचा पाहूया. चला, 7 नंबरचा प्रश्न बघा काय आहे? रमेश व पूजाने गाणे ऐकले या वाक्यात आलेले नाम कोणते? रमेश नाम आहे, गाणे नाम आहे, पूजा नाम आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1, 2, 3 हे तिन्ही पर्याय बरोबर आहेत. असा 4 नंबरचा पर्याय दिलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8 बघा काय आहे? लीला ग लीला दुखेल तुझा गळा अधोरेखित शब्दाची जात कोणती? बघा इथं अधोरेखित शब्द हा दुखेल हा शब्द अधोरेखित केलेला आहे. कुठला शब्द अधोरेखित केलेला आहे? दुखेल. मग या शब्दाची जात आपल्याला शोधायची आहे. दुखेल या ठिकाणी काय झाली? दुखण्याची क्रिया झालेली आहे, म्हणून हे काय आहे? क्रियापद आहे. बरोबर. चला पुढे प्रश्न क्रमांक 9, बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता? बालवीर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द आहे वीरबाला. वीरबाला. राजपुत्रीचा जर विरुद्धलिंगी पाहिलं तर राजपुत्र, भगिनी बंधुभाव, अभिनेत्री अभिनेता. अशा पद्धतीने बालवीरचं वीरबाला हा काय होईल? विरुद्धलिंगी शब्द होईल. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10, आम्ही सहलीला टिंबटिंब हे वाक्य भूतकाळी होण्यासाठी कोणते क्रियापद योग्य होईल? निघालो, जातो, जाणार, गेलो होतो. भूतकाळ म्हणजे काय? घडून गेलेल्या गोष्टी. मग इथं निघालो म्हणजे आत्ता, जातो म्हणजे पण जाणार म्हणजे भविष्यात जाणार आहोत असा त्याचा अर्थ होतो. गेलो होतो म्हणजे पाठीमागे कधीतरी गेलो होतो, हा भूतकाळ झाला. गेलो होतो हा काय झाला? भूतकाळ झाला. म्हणून आम्ही सहलीला गेलो होतो हे जर तिथं क्रियापद टाकलं तर हे वाक्य भूतकाळी होईल. चला पुढे, आई ग खूप दुखत आहे या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? बघा, ज्यावेळेस आपण आनंद व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, राग व्यक्त करतो, भीती ज्यावेळेस व्यक्त करतो त्यावेळेस उद्गारवाचक चिन्ह द्यायचं राहिलेलं असतं. पर्याय क्रमांक 4 म्हणजे इथे हे चिन्ह उद्गारवाचक चिन्ह द्यायचं राहिलेलं आहे. आता इथं पूर्णविराम, आपण इथं पूर्णविराम पहिला पर्याय दिलाय, ते कधी देतो? वाक्य पूर्ण झाल्यावर. प्रश्नचिन्ह दिलेले कधी देतो? ज्यावेळेस एखादा प्रश्न असेल त्यावेळेस देतो. स्वल्पविराम कधी देतो? सारख्या जातीचे शब्द ज्यावेळेस आलेले असतात त्यावेळेस स्वल्पविराम दिलेला असतो. चला पुढचा प्रश्न पाहूया.
बघा काय आहे, प्रश्न क्रमांक 12 आपल्याला पाहायचा आहे. खालील प्रसंगास अनुसरून महन पर्यायामधून निवडा. सुचिताकडे 8-10 ड्रेस होते, पण ऐन सणा दिवशी तिला एकही ड्रेस बसला नाही. म्हणजे बघा, कोला काकडीला राजी, कोळसा उगवावा तितका काळाच, एकना धड भाराभर चिंध्या, बाप तसा बेटा. म्हणजे आपल्याकडं भरपूर आहे, पण त्यातलं काहीच आपल्याला त्या दिवशी मिळालेलं नाही. म्हणजे एक ना धड आणि भाराभर चिंध्या हा या प्रसंगास अनुसरून म्हण आपली ही येणार आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढचा पाहूया. संवाद आहेत. संवाद वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता संवाद आपण आधी प्रश्न वाचू. हा संवाद किती जणात घडला, म्हणजे आपल्याला वाचता वाचता तो लक्षात येईल. सोनू कोठे होता. चला हे 2 प्रश्न याच्यावर आहेत. आता हे 2 प्रश्न आपण पाहूया. आजोबा मी बाहेर जाऊ का, असं कोण म्हटलंय, सोनू. बाहेर पाऊस पडतोय, अरे सोनू बाहेर पाऊस पडतोय, हे कुणी विचारलं, सोनू. आणि सोनूला कुणी सांगितलं, इथे आजोबा. म्हणजे सोनू आणि आजोबा हे दोघ जण काय झाले या ठिकाणी बोललेले आपल्याला दिसले. अहो आजोबा जाऊ द्या ना, राणी त्या चिखलात खेळू नकोस. का हो आजोबा, म्हणजे इथे राणी काय असं का म्हणता, इथे राणी पण काय झाली, आजोबांबरोबर बोलली. अगं सर्दी होईल ना मग. मग आता हे टेलिफोन हे चुकून इथं प्रिंटिंग मिस्टेकनं हे शब्द आलेले आहेत. आता हा संवाद किती जणात घडला, सोनू, आजोबा आणि राणी. किती जणात घडला, 3 जणात घडला. सोनू कुठे होता, बघा आजोबा मी जाऊ का बाहेर, म्हणजे बाहेर जाऊ का म्हणून विचारतोय. मग आजोबा म्हणतात बाहेर पाऊस पडतोय, म्हणजे सोनू कुठे असणार आहे, बाहेर असणार आहे का, नाही. चिखलात असेल का, नाही. मंदिरात असेल का, नाही. तर सोनू हा घरात असणार आहे. बरोबर, अलग लक्षात. चला पुढचा प्रश्न पाहूया. रवीला भूक लागली म्हणून, आता इथं हे याच्यातला शब्द द्यायचा. रवीला भूक लागली म्हणून त्याला चपाती खाल्ली होतं का, नाही. रवीला भूक लागली म्हणून त्याने चपाती खाल्ली. त्याने इथं हा शब्द बसल. तिने येणार का, नाही. तो येणार का, नाही. त्याने चपाती खाल्ली. रवीला भूक लागली म्हणून त्याने चपाती खाल्ली. चला पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. आजारी पडल्यावर टिंब टिंब घ्यावे. औषध असा शब्द आहे का बरोबर हा, नाही. औषध आहे का, नाही. औषध हा शब्द बरोबर आहे. आजारी पडल्यावर काय घ्यावे, औषध हा शब्द अचूक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी तो शब्द येईल. चला खालील इंग्रजी शब्दाला पर्यायी मराठी शब्द पर्यायातून निवडा. मोबाईल. मोबाईलला काय म्हटलं जातं मराठीमध्ये, भ्रमणध्वनी. काय म्हटलं जातं, भ्रमणध्वनी म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18. देव या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द पर्यायातून निवडायचा आहे. कुठला निवडायचा आहे, नसलेला. ईश्वर देवाचा समानार्थी शब्द आहे. ईश म्हणजे ईश्वर आहे. परमेश म्हणजे परमेश्वर आहे. असुर म्हणजे नाही, कारण असुर म्हणजे दैत्य, राक्षस, याला असुर असं म्हटलेलं आहे. 19 नंबर. विरुद्ध अर्थी शब्दांची चुकीची जोडी शोधा. सुरेल कर्कश बरोबर आहे. हर्ष खेद बरोबर आहे. मृत्य अमर बरोबर आहे. लक्ष्मी आणि वैष्णवी हे मात्र चुकीचं आहे. ही विरुद्धार्थी शब्दाची जोडी नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर त्या ठिकाणी येणार आहे. चला पुढे. टिंब टिंब अर्चा या शब्दात जोड शब्दाचा पहिला भाग ओळखा. आता अर्धा भाग दिलाय. कट अर्चा होतं का, नाही. लाडी अर्चा होतं का, नाही. देव अर्चा होतं का, नाही. पूजा अर्चा म्हणजे पूजा हा शब्द इथे काय होणार आहे, बरोबर बसणार आहे. पूजा अर्चा हा अर्चाचा अर्धा जोड शब्द आहे. चल पुढे पाहूया. 21. पाहण्यासाठी आलेले लोक या शब्द समूहाबद्दल एक शब्द कोणता.
पाहण्यासाठी कोण आलेलं असतं? प्रेक्षक आलेलं असतं. पाहण्यासाठी कोण आलेलं असतं? प्रेक्षक. इथं श्रोते कशासाठी असतात? हे श्रोते ऐकण्यासाठी आलेले असतात. कशासाठी? ऐकणे. श्रोते कशासाठी असतात? ऐकणे. वक्ते कशासाठी असतात? बोलणे. हे वक्ते जे आहे की नाही, हे कशासाठी असतात? बोलण्यासाठी असतात. वक्ते बोलण्यासाठी. माणसे आता या ठिकाणी काही येऊ शकतं, बघण्यासाठी, पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी. पण पाहण्यासाठी कोण येतं? प्रेक्षक आलेले असतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं अचूक उत्तर आहे. चला पुढे प्रश्न क्रमांक 22. कोळ्याचे घर. कोळी कुठं राहतो? काय विणतो? जाळे विणतो. म्हणून ते जाळे. आता घर कशाचं असतं? माणसाचं. घरटे चिमणीचं असतं. अजून गायचं असतं सांगा? कोळे मधमाशांचं असतं. तर कोळ्यांचं काय असतं? जाळे असतं. जाळे. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. खालील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा. पातोरिकशी. काय शब्द होतो? पारितोषिक हा शब्द होतो. किती नंबरला आहे? पर्याय क्रमांक 3 नंबरला आहे पारितोषिक. चला पुढचा प्रश्न बघूया. मूळ अक्षराप्रमाणे क्रम लावल्यास तिसरा शब्द कोणता येईल? बघा, मूळ अक्षराप्रमाणे क्रम लावायचा आहे. म्हणजे हे जे आपली बाराखडी आहे का नाही, क, ख, ग, घ हा जो क्रम आहे याप्रमाणे. तर मग आता समजा पहिला कोणता येईल मग बघूया आपण. पहिल्यांदा येतो च, म्हणून सुरुवातीला कुठला शब्द येईल? चंदा. परत येतं न, म्हणून दुसऱ्यांदा कोणता येईल? नंदा. परत येतं म, म्हणून तिसऱ्यांदा कोणता येईल? मंदा. आणि मच्या नंतर येतं व, म्हणून चौथ्यांदा कोणता शब्द येईल? वंदा. आपल्याला काय विचारलंय? तिसरा शब्द कोणता येईल? मग पहिला, दुसरा आणि हा तिसरा. मंदा कोणता आला? मंदा. पर्याय क्रमांक 4. चला पुढे. गोदामात पोत्यांची टिंब लावली होती. पोत्यांचा असतं, उतरंड मडक्यांची असते, संच पुस्तकांचा असतो, ढीग कचऱ्याचा असतो. मग पोत्यांची काय लावली होती? पोत्यांची काय असते? थप्पी. पर्याय क्रमांक 3. पोत्यांची काय असते? थप्पी असते. ठीक आहे. मग अशा पद्धतीने आता तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. ही प्रश्नपत्रिका सोडवल्यावर तुम्हाला यामध्ये किती गुण पडतात ते तुम्ही काय करायचं आहे मला सांगायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण आज हा घटक या प्रश्नपत्रिका मराठी विषयाची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी पूर्णपणे सोडवून पाहिलेली आहे. तुम्हाला समजली असेल अशी मला खात्री आहे. यामध्ये जर काही अडचणी असतील तर तुम्ही मला नक्की व्हॉट्सॲपवर काय करू शकता? या क्रमांकावर संपर्क करू शकता, विचारू शकता. हा माझा व्हॉट्सॲपचा क्रमांक आहे. यावर तुम्ही काय करू शकता? काहीही शिष्यवृत्ती संदर्भातल्या अडचणी विचारू शकता. आज नवीन आपल्या आलेले असतील त्यांनी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायचे आहेत. जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर मग आता आपण थांबूया. धन्यवाद.